आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया मॅडम आहेत. काल अजित पवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, खरं तर अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या संदर्भात पुणेमधली जी केस सुरू आहे त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करायला हवी होती. एकंदरीतच त्यांनी अधिकाऱ्यांवरती खापर फोडलंय असं वाटतंय का तुम्हाला? मला असं वाटतं की लहान मुलं जेव्हा शाळेत जातात आणि मारामाऱ्या करतात तेव्हा पालक म्हणतात की टीचरनी तेव्हाच थांबवायला हवं होतं. तसाच काहीसा प्रकार आहे. पार्थ पवार काही कुकुलं बाळ नाहीये की त्याला कळत नाही की बरोबर काय आणि चुकीचं काय आहे. आणि हे नुसतंच चुकीचं आणि बरोबर नाहीये, याच्यात सिस्टमॅटिक फ्रॉड आहे. आणि तो थेट फेब्रुवारी महिन्यापासून जूनपर्यंत अमेडियाने केलाय. ती शीतलचं आपण सोडूनच देऊया. हे असताना जर अजित पवार असं स्टेटमेंट करत असतील की पुन्हा अधिकारी चूक आहेत, तर तुम्ही तुमच्या मुलाची आता दृष्ट काढा आणि त्याला बहुतेक कसं म्हणजे फारच त्याचा गौरव करा की आता तो पण तुमच्याच मार्गावर चालायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. म्हणजे मला तर धक्काच बसलाय सगळं ऐकून. पुण्याची जी केस चालू आहे त्या संदर्भात तुम्ही वारंवार विविध आरोप तसंच पुरावे देखील सादर करत आहात, परंतु आतापर्यंत अजित पवार किंवा पार्थ पवार यांच्याकडून त्या संदर्भात कबुली देण्यात आलेली नाहीये. तसंच असं विधानं वारंवार वेगवेगळी विधानं समोर येतात त्यांच्याकडून. नाही, काहीच होताना दिसत नाही. आताच्या घटकेला शीतल तेजवानी देखील काही बोलते असं दिसत नाहीये. मग तो व्यवहार कॅशमध्ये झाला की नाही, आणि मग 2 ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकल्यात. पण कसं आहे ना, सगळंच अंडर द कार्पेट ठेवलं जात आहे. काहीच चौकशीचा भाग पुढे येत नाहीये. आपण आपली म्हणजे जनतांनी नुसतं असं बघत राहायचं की यांची गणितं जी राजकारणाची आहेत ती कशी उलगडतायत, त्याप्रमाणे चौकशी उलगडते. असंच आहे ते सध्या. तर मला जे दिसतंय की हे कुठे ना कुठे लपवण्याचा प्रयत्न होत आहे. जसं फॉर एक्झाम्पल कालच एक विधेयक महसूल विभागाने पुढे ठेवलं आणि त्याच्यात देखील असं चाललंय की आता जे काहीतरी जे डायरेक्टर आहेत मुद्रांकाचे, त्यांनी जो निर्णय दिला त्याचं चॅलेंज जे पूर्वी डायरेक्टली हायकोर्टात करायला लागायचं ते देखील आता मंत्री करतील. म्हणजे हा वेळ काढूपणा एक होईल किंवा मग राजकारणाची गणितं, मग त्याच्यावर नुसतंच बसता येईल की काय, असे सगळे प्रश्न आपल्या सामान्यांच्या मनात येतात. कुठेतरी हे जे चाललंय ना ते सगळं राजकारण चाललंय असं आता वाटायला लागलंय. जी तुम्ही गेल्या काही दिवसांपासून याच संदर्भात मागणी करत आहात की अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, आता याच संदर्भात पुढे कोणाची भेट घेणार आहात का? काय पुढची पावलं असतील? मी खारगे समितीकडे तिसऱ्यांदा सबमिशन करायची वेळ मागितली आहे. कारण मध्यंतरी मी जे निलेश मगर यांचं जे स्टेटमेंट केलं होतं, पॉवर ऑफ अटॉर्नी दाखवलं होतं, त्याच्यात रोहित पवार येऊन म्हणाले की ते तर म्हणजे मी बोलताना म्हटलं होतं की मगरपट्टा सिटीचे ते डायरेक्टर आहेत त्या कंपनीचे. आणि त्यावर तातडीने रोहित पवार येऊन म्हणजे पवार कुटुंबाविरुद्ध काही आलं की आमचा तो बाबल्या तुमचा ते कार्ट असं ते प्रकार चाललाय. आणि त्यांनी ताबडतोब येऊन क्लॅरिफिकेशन दिलं. मी मगरपट्टा जी डेव्हलपमेंटची कमिटी आहे म्हणजे कंपनी आहे त्याचे सगळे डिटेल्स काढले. शेअर होल्डरमध्ये फायर पॉवर मार्केटिंग नावाची जी कंपनी आहे, जी स्थापन करणारे अजित पवार आणि सुनेत्रा पवार होते, त्यांचे 1,20,000 शेअर्स आहेत त्या कंपनीमध्ये. म्हणजे निलेश मगर आणि अजित पवार यांचं फक्त आणि फक्त याचंच नाही, म्हणजे पॉलिटिकल पार्टीचाच नाही तर फायनान्शियल सुद्धा संबंध आहेत. हे सगळं आता मी कालच रात्री खारगे समिती पुढे सगळं त्याचे डिटेल्स पाठवलेत. याची चौकशीसाठी मला एक्सप्लेन करायला तिसऱ्यांदा बोलवण्यात यावं अशी विनंती देखील केली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तुम्ही जी मागणी केलेली आहे, श्वेतपत्रिका काढावी, जे मंदिरासंदर्भातली जी आरक्षित जागा असेल, इतर ज्या आरक्षित जागा असेल त्या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी, तसं 3 महिन्याची मुदत यासाठी दिलेली आहे. काय सांगा? कसं झालं की या अधिवेशनापूर्वी मी विरोधी पक्षांशी सगळ्यांशी बोलले की बाबा तुम्ही हे लावून धरणार आहात का, तर मला सांगण्यात आलं नक्कीच लावून धरू आणि त्याच्यात श्वेतपत्रिकेची मागणी करा अशी मी त्यांना विनंती केली होती. कारण गायरान जमिनी असो, शैक्षणिक आरक्षणाच्या असो, देवस्थानाच्या असो, मग सगळ्या जमिनींवर आणि खास करून सरकारच्या जमिनींवर, वतनाच्या जमिनींवर यांचे डोळे असतात. तर 2000 ते 2025 या 25 वर्षात एक्झॅक्टली कोणाकोणाच्या घशात या जमिनी गेल्या त्यासाठी श्वेतपत्रिका काढा अशी विनंती मी केली होती. त्यांना आधी विरोधी पक्षांना केली, पण आपण बघितलं पूर्ण आठवडा गेला
चा का चू जर त्यांच्या तोंडून निघत नसेल, कारण सगळ्यांच्याच फाईल्स आहे ते आपल्याला माहिती आहे, मग आपल्यालाच तो विरोधी पक्षाची भूमिका करून, म्हणून मी काल तो अर्ज बावनकुळेंना रात्री पाठवलाय. त्यांना फोन करून विनंती देखील केली आहे की तुम्ही याच्यावर खरंच श्वेतपत्रिका याच अधिवेशनात आणा आणि महसूल विभागाला एक GR काढून ठणकावून सांगा की याच्या पुढे असं सगळं खपवून घेतलं जाणार नाही. आता बघू ते काय करतात. धन्यवाद. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केलेली आहे. आरक्षित ज्या जागा आहेत त्या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी आणि श्वेतपत्रिका 3 महिन्याच्या जवळपास काढावी, ही मागणी त्यांनी केलेली आहे. यापुढे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काय पावलं उचलली जातात या संदर्भात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.